आज का हमारा तीसरा भाग है। आजचा आमचा तिसरा भाग आहे. तीसरा भाग इस बात का, तिसरा भाग ह्या गोष्टीचा, जमीन पर की नहीं पृथ्वीवरचे नाही, आसमानी बातों पर अपना मन लगाओ। स्वर्गीय गोष्टींवर आपलं मन लावा. जमीन पर की नहीं, पृथ्वीवरचे नाही तो खुदा की बातों पर मन लगाओ। तर देवी गोष्टींवर, देवाच्या गोष्टींवर मन लावा. इसका तीसरा भाग हम याचा तिसरा भाग आम्ही आगे बढ़ा रहे हैं पुढे वाढवत आहोत. कि कैसे हम इस जमीन पर स्वर्गीय बातों पर या आसमानी बातों पर मन लगा सकते की कसं या पृथ्वीवर असताना आम्ही स्वर्गीय गोष्टींवर किंवा देवी गोष्टींवर आपलं मन लावू शकतो. हैं। सिस्टर गीता, सिस्टर गीता, वीडियो कैमरा शुरू करो। व्हिडिओ कॅमेरा सुरू करूया. गंभीरता से प्रार्थना में बैठिए, हाथ जोड़कर विनंती करता हूँ। गंभीरतेने प्रार्थनेत बसूया, हात जोडून विनंती करतो. Praise the Lord। हालेलुया. तो जब आप जमीन पर काम कर रहे हो जेव्हा तुम्ही पृथ्वीवर काम करत आहात, तो स्वर्गीय मन रखकर काम करने का मतलब क्या है? तर स्वर्गीय हृदय ठेवून काम करणं म्हणजे काय? या स्वर्गीय बातों पर मन लगाकर जमीन पर कैसे काम कर सकते मग स्वर्गीय गोष्टींवर मन लावून पृथ्वीवर कसं काम हैं? करायचं इसका आहे? मतलब ही यही है याचा अर्थच कि आहे, जब मैं जमीन पर काम करता हूँ जेव्हा मी पृथ्वीवर काम करतो तो किसी को धोखा नहीं देता। तर कुणाला फसवू नये, कुणाला मी विश्वासघात करू नये, किसी को धोखा नहीं देता कुणाला कुणाचा विश्वासघात करू नये, या किसी के साथ बुराई से पेश नहीं आता। किंवा मी कुणासंगती वाईटाने कुणासंगती वागणूक करू नये. मैं किसी से दुष्टता से व्यवहार करता हूँ। आणि मग मी कुणासाठी दुष्टतेने वागणूक करत नाही, वाईटपणाने मी कोणाबरोबर वागत नाही। मी वाईटपणाने कुणावर वागत नाही. Praise the Lord। हालेलुया. या मैं लोभ लालच नहीं करता, किंवा मग मी लोभ लालच करत नाही, या फिर मैं झगड़ा नहीं करता। किंवा मग मी भांडणं करत नाही. Praise the Lord। Hallelujah। मैं जमीन पर काम कर रहा हूँ मी पृथ्वीवर तर काम करतोय, पर मुझे स्वर्गीय मन है, परंतु मला स्वर्गीय मन आहे, आसमानी मन है, दैवी मन आहे, मुझे खुदा का मन है। मला देवाचं हृदय आहे. खुदा का मन क्या है? देवाचं मन काय कि आहे? अगर कोई मुझे नफरत कर रहा है जर कोणी माझा इस जमीन पर, ह्या पृथ्वीवर जर मला कोणीतरी राग करतंय, द्वेष करतंय इस जमीन पर, ह्या पृथ्वीवर, तो मैं उसको प्यार तर मी त्याच्यावर प्रेम करू. Praise the Lord। हालेलुया. होता है होतं. आपके काम में कितने ऐसे लोग हैं जो आपसे जलते होंगे। आणि तुमच्या कामावर असे कितीतरी लोक असतील जे तुमच्यावर जळत असतील. शायद आपका काम अच्छा होगा कदाचित तुमचं काम चांगलं या असेल, बॉस आपको प्यार करता किंवा होगा, मग साहेब तो तुमच्यावर दूसरे प्रेम लोगों करत को असेल, जलन हो जाती है। तर दुसऱ्या लोकांना त्रास होतो, ते जळतात. तो मैं उनको वैसा ही व्यवहार नहीं, तो मैं उनसे प्यार करता तर मी त्यांना तसाच व्यवहार नाही, परंतु मी त्याच्यासाठी प्रेमाने हूं। वागणूक उनको करायची, माफ करके काम करता त्यांना क्षमा करून काम हूं, उन करायचं पर आहे. दया करके काम करता हूं। आणि त्यांच्यावर दया करून मी काम करतो. Praise the Lord। Hallelujah। मैं झगड़ा नहीं मी करता भांडणं नाही करत, या मैं किंवा बलवा नहीं करता, मी बंड करत नाही त्यांच्या विरुद्ध, बंडखोरी करत नहीं। मी बंडखोरी करत नाही. Praise the Lord। Praise the Lord। यही है स्वर्गीय मन, आणि हेच आहे स्वर्गीय मन. कि जब मैं जमीन पर स्वर्गीय मन रखकर काम करता हूँ जेव्हा मी पृथ्वीवर स्वर्गीय मन ठेवून काम तो करतो, मेरे श्राप देने वालों को मैं आशीष देकर काम करता हूँ। तर मला श्राप देणाऱ्या लोकांना मी आशीर्वाद देऊन मी काम करतो. Praise the Lord। हालेलुया. जब मैं इस जमीन पर काम करता हूँ जेव्हा मी पृथ्वीवर काम और करतो कोई मुझे सताता है आणि जेव्हा कोणी मला छळवणूक तो वो करतो, स्वर्गीय मन यह है तर ते स्वर्गीय हृदय हे आहे, कि सताने वालों के लिए मैं प्रार्थना करके काम करता हूँ। मला छळणाऱ्या लोकांसाठी मी प्रार्थना करत मी काम करतो. Praise the Lord। हालेलुया. Praise the Lord। Hallelujah। यही है हेच आहे स्वर्गीय बातों पर मन लगाना। स्वर्गीय गोष्टींवर मन लावणं. Praise the Lord। Hallelujah। इसीलिए वचन में हमने सीखा, आणि म्हणूनच आम्ही वचनात शिकलो, जैसा प्रभु यीशु मसीह का स्वभाव था वैसा तुम सबका स्वभाव हो जाओ। जसा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव होता तसा तुम्हा प्रत्येकाचा स्वभाव हो. क्या था यीशु का स्वभाव? काय होता येशूचा जब वो स्वभाव? जमीन पर आया जेव्हा पृथ्वीवर तो आला जमीन पर सारे काम किए उसने, आणि या पृथ्वीवर त्यांनी सर्व कामं केली, पैसे कमाए, पैसे कमवले बढ़ई का काम किया आणि सुताराचं काम केलं, और बढ़ई का काम करके अपने माँ को, अपने भाई बहनों को पालन पोषण किया। सुताराचं काम करून आपल्या आईला, आपल्या भावा बहिणींचं त्यांनी संगोपन केलं. Praise the Lord। Hallelujah। पर किसी से 1 रुपया ज्यादा लेकर किसी को धोखा नहीं दिया। परंतु कुणाकडनं देखील 1 रुपये जास्त घेऊन कुणाची फसवणूक केली नाही, कुणाचा विश्वासघात केला नाही. Praise the Lord। 1 रुपया का काम बोला तो 1 रुपये का ही बोला। आणि 1 रुपयाचं काम म्हणलं तर 1च रुपयाचं काम Praise the करून Lord। बोलला. किसी के साथ
लोभ लालच करके पैसा ज्यादा कमाया नहीं। आणि कुणाकडनं लोभ लालच करून जास्त पैसे कमवले नाही. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. किसी के साथ बंडखोरी नहीं किया, कुणासोबत बंडखोरीपणा केला नाही, किसी के साथ गुस्से से बात नहीं किया, कुणासोबत रागाने बोलला नाही, किसी के साथ झगड़ा नहीं किया। कुणासोबत भांडण केलं नाही. यहाँ तक कि जब उस लोग सूली पर चढ़ा रहे थे, आणि इथपर्यंत जेव्हा त्याला क्रूसखांबावर चढवण्यात येत होतं, प्रभु यीशु ने किसी को डराया धमकाया नहीं। प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वेळेमध्ये देखील कुणाला घाबरवलं नाही, भीती घातली नाही. यही है स्वर्गीय मन, आणि हेच आहे स्वर्गीय और यही हृदय, है स्वर्गीय बातों पर मन आणि लगाना। हेच आहे स्वर्गीय गोष्टींवर मन जमीन पर लावणं. जब आपके साथ ये सब कुछ होता है, जेव्हा पृथ्वीवर ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुमच्यावर होतात, तो ये सारी बातें स्वर्गीय मन को याद कर लो। तर ह्या सर्व गोष्टी ह्या स्वर्गीय मनाला तुम्ही आठवण करा, प्रेज़ द लॉर्ड कि मुझे इनको प्यार करके, की मला या सर्वांवर प्रेम करून, क्षमा करके, क्षमा करून, दया करके दया करून और प्रार्थना करके आणि प्रार्थना और करून आशीर्वाद देकर आणि आशीर्वाद इस देऊन जमीन पर सब काम पूरा करना। आणि या पृथ्वीवरची सर्व कामाला पूर्ण करायची आहे. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। पढ़ेंगे फिलिपियों का 2 अध्याय 5 वचन। वाचूया फिलिप्पियरास 2 अध्याय 5 वचन. फिलिपियों का 2 अध्याय 5 वचन। फिलिप्पियरास 2 अध्याय 5 वचन. अपने में वही स्वभाव रखो अपने में वही स्वभाव रखो जो मसीह यीशु में था, जो मसीह यीशु में। इधर देखो, इथे पहा, हर विश्वासी के लिए बोला है। प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी बोल. सिर्फ पासबान का स्वभाव यीशु के जैसा होना ऐसा है क्या? आणि फक्त पाळकाचा स्वभाव येशू सारखा असा आहे का? नहीं। नाही. यीशु पर विश्वास करने वालों को यीशु का स्वभाव होना। आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना प्रत्येकाला येशूचा स्वभाव असणं. यीशु का स्वभाव क्या था? येशूचा स्वभाव काय होता? मारने वालों को भी माफ किया। आणि मारणाऱ्या लोकांना पण क्षमा Praise केली. the Lord। हालेलुया. गाली देने वालों को भी माफ किया शिव्यागाळ करणाऱ्यांना पण क्षमा केली और प्यार करके उनके लिए जान दे आणि दी। प्रेम करून त्यांच्यासाठी जीव दिला. Praise the Lord। हालेलुया. हालेलुया। मुझे नहीं लगता कि यीशु के जैसा कोई लोग आपको पीटता है, मारता है, गाली देता है। आणि मला असं वाटत नाही येशू सारखं कोणी येशूला जसं केलं तसं तुम्हाला लोक कोणी हाणतंय, मारतंय किंवा लाथाडतंय किंवा शिव्यागाळ करतंय. ऐसा कुछ है क्या? असं काय आहे का? नहीं। नाही. पर आपको वो स्वभाव होने का। परंतु तो स्वभाव तुमचा जमीन असणं. पर आपको सताने वाले लोग मिलेंगे, पृथ्वीवर तुम्हाला छळणारे लोक आपको मिळतील, गाली देने वाले लोग तुम्हाला मिलेंगे, शिव्या देणारे लोक मिळतील, आपको श्राप देने वाले लोग तुम्हाला मिलेंगे, श्राप देणारे लोक मिळतील, आपके साथ बुराई से पेश आने वाले लोग मिलेंगे। तुमच्यासोबत वाईट वागणूक करणारे लोक तुम्हाला मिळतील. जोर से लगाओ। इन सभी बातों में या सर्व गोष्टींमध्ये आपको उनको प्यार करके, क्षमा करके जमीन पर जीना है। आणि तुम्हाला त्यांना प्रेम करून, क्षमा करून ह्या पृथ्वीवर जगायचं आहे. दुख से कहना पड़ता है, दुःखाने बोलावं लागतं, दुख से कहना पड़ता दुःखाने बोलावं लागतं. है। आज इधर आया हुआ हर मसीह भाई बहन आणि त्या जमलेल्या प्रत्येक भाऊ ख्रिस्ती भाऊ दुख बहीण से बोल रहा हूँ, दुःखाने बोलतो, दुख से बोल रहा हूँ। दुःखाने बोलतो. इधर इकट्ठा हुआ और ऑनलाइन जुड़ा हुआ हर भाई बहन, आणि इथं जमा झालेले आणि ऑनलाईन मध्ये एकत्रित झाले प्रत्येक भाऊ बहीण, उनका मन जमीन पर की बातों से लगा हुआ है। आणि त्यांचं हृदय हे जमिनीवरच्या पृथ्वीवरच्या गोष्टींवर लागलेलं आहे. मन संसारिक बातों की ओर लगा हुआ है। आणि संसारिक गोष्टीवर लागलेलं आहे. उनका मन जमीन पर की बातों पर, संसारिक बातों पर बंधा हुआ है। आणि त्यांचं मन जे आहे ते संसारिक गोष्टींवर, पृथ्वीवरच्या गोष्टींमध्ये बांधलं गेलंय. Praise the Lord। हालेलुया. हालेलुया। दुख से कहना पड़ता है। दुःखाने बोलावं जहाँ लागतं. की वचन में लिखा है अपना मन स्वर्गीय बातों पर लगा। आणि ज्या ठिकाणी वचनात असं लिहिलेलं आहे की ते आपलं मन जे आहे ते स्वर्गीय गोष्टींवर लावा. Praise the Lord। हालेलुया. हालेलुया। ऐसे हालेलुया. मसीह लोग हैं असे ख्रिस्ती जन आहेत जैसे कि उनका एक रबर बैंड का कोना जसं अब स्वर्ग पर नहीं बांधा गया, आणि ते स्वर्गात नाही बांधलं गेलं कोपरातून, तो वो उनका एक कोना जमीन पर एक कोने में बांधा गया है। तर त्यांचा एक रबर बँडचा जो कोपरा आहे तो जमिनीवर एक ठिकाणी बांधला गेलेला आहे. Praise the Lord। हालेलुया. और पूरे हफ्ता भर, महीना भर, साल भर, 365 दिन, आणि पूर्ण महिनाभर, आठवडाभर, हफ्ता भर, महीना भर, 365 दिन, आणि आठवडाभर, महिनाभर, पूर्ण 365 दिवस, वर्षभर, उनका बात मन जमीन की बातों पर लगा हुआ आणि है। त्यांचं मन जे आहे ते पृथ्वीवरील गोष्टींवर लागलेलं आहे. Praise the Lord। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. और फिर आणि मग इतवार के रोज, रविवारच्या दिवशी, संडे के दिन रविवारच्या दिवशी
संडे के रोज रविवारच्या दिवशी 2-3 घंटा 2-3 तास जमीन पर से वो रबर बैंड को खींचकर स्वर्ग की बातों की ओर खोजने को लगता है. आणि मग तो रबर बँड आहे तो पृथ्वीवरील गोष्टींवर न वळून ते स्वर्गीय गोष्टींना शोधायचा प्रयत्न करतात. Praise the Lord. सिर्फ 2-3 घंटा फक्त 2-3 तास पूरा हफ्ताभर संसारिक जीवन जिया है. पूर्ण आठवडाभर संसारिक जीवन जगले. रिश्तेदारों के लिए, भाई नातेवाईकांसाठी, बहनों के भाऊ लिए, बहिणीसाठी, दुनियादारी के जगिक लिए, गोष्टीसाठी, सहेली दोस्त यार के लिए मित्रमैत्रिणी हर जगह बात कर लिया. प्रत्येक जगी इधर गोष्टी रविवार का रोज रविवारच्या दिवशी इथं 2-3 घंटा अपना मन खींचते हैं स्वर्गीय बातों आणि 2-3 तास ओढतात स्वर्गीय गोष्टींसाठी. और इधर आकर आणि इथं येऊन बड़े बड़े शब्दों में, मोठ्या मोठ्या शब्दात, अच्छे अच्छे लफ्जों में, चांगल्या चांगल्या सुंदर शब्दात, सुंदर गीतों के द्वारा सुंदर सुंदर गीतांच्या द्वारे एक दिन रविवार का दिन 2 घंटे एक दिवस रविवारचे दिवस 2 तास या 3 घंटे किंवा 3 तास बड़े बड़े अच्छे गीतों को गाते हैं. मोठ्या मोठ्या चांगल्या गीतांना और गातात. गीत भी क्या गाते हैं, सुनते क्या? गीत पण काय गातात ऐकता गीत क्या काय गाते? गीत काय गातात. सब मैं देता हूँ, सर्व मी देतो, सब मैं देता हूँ, सर्व मी देतो, तुझको मुबारक, तुला आशीर्वाद, तुला आशीर्वादित, तुझको मुबारक, तुला आशीर्वादित, सब मैं देता हूँ. सर्व मी देतो. फिर गाना गाते, मग गाणे गातात. ना सोना मांगू, ना सोनं मागितलं, ना चांदी ना चांदी मांगू, मागतो, तेरा चेहरा मैं तकता रहूं. तुझं मुख मी पाहत राहू. हो प्रभु, हो प्रभू, मुझे सोना नहीं देना, मला सोनं देऊ मुझे नको, चांदी नहीं मला चांदी देऊ देना, नको, बस तेरे चेहरे को तकते रहना फक्त है. तुझा चेहरा बघत राहायचं. फिर गाना गाते हैं. मग गाणं गातात. मुझे सोना नहीं चाहिए, मला सोनं नाही मुझे चांदी पाहिजे, नहीं मला चांदी नाही पाहिजे, मुझे हीरे नहीं मला हिरे चाहिए, नाही पाहिजे, मुझे जवाहरात नहीं मला चाहिए, जवाहरात नाही मुझे पाहिजे, धन नहीं मला चाहिए, पैसा नको, मुझे दौलत नहीं चाहिए, धन नको, मुझे रुपया नहीं मला चाहिए, पैसा नको, ओ मुझे कुछ नहीं मला चाहिए, काहीच नाही सब पाहिजे, कुछ देता हूँ, सर्व काही मुझे देतो, सिर्फ आप चाहिए. मला फक्त तू पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. और सुनने वाले लोग, आणि ऐकणारे लोक, देखने वाले लोग बघणारे लोक क्या बोलते हैं? काय बोलतात. अरे बाप रे, अरे बापरे, ये कितने आत्मिक लोग हैं, ते किती आत्मिक लोक आहेत, कितने आत्मिक लोग हैं. किती आत्मिक लोक इनको आहेत. कुछ भी नहीं चाहिए, त्यांना काहीच नाही पाहिजे, इनको सोना नहीं त्यांना चाहिए, सोनं नाही पाहिजे, इनको चांदी नहीं त्यांना चांदी नाही चाहिए, पाहिजे, इनको रुपया नहीं त्यांना चाहिए, पैसा नाही पाहिजे, इनको धन नहीं त्यांना चाहिए, धन नाही पाहिजे, इनको दौलत नहीं त्यांना चाहिए, धन नाही इनको पाहिजे, जमीन नहीं त्यांना चाहिए, जमीन नाही इनको पाहिजे, जायदाद नहीं चाहिए, जायदाद नाही इनको पाहिजे, सिर्फ यीशु चाहिए. त्यांना फक्त येशूच पाहिजे. सुनने वाले लोग, ऐकणार पर लोक. कितने देर के लिए? परंतु किती वेळ तासासाठी. 2 घंटा 3 घंटा. 2 तास किंवा 3 तासासाठी. बाकी हफ्ता भर तो सोना चांदी रुपया हीरे जवाहरात दोस्त यारी जमीन जायदाद इसी के लिए जीते. आणि बाकी पूर्ण आठवडाभर जे आहे ते पैसा अडका धन दौलत दोस्त यारी मित्र मंडळी आणि नातेवाईक ह्या सर्वांसाठी जगतात. हफ्ता भर पूर्ण आठवडाभर 2 घंटे के लिए रबर बैंड खींचा गया है आणि 2 और बोलते तासासाठी रबर बँड ओढला गेला. सब मैं देता हूँ. आणि बोलतात मी सर्व काही देतो. और 2 घंटा का रबर बैंड आणि 2 तासाचा रबर बँड वापस नीचे आ गया, परत खाली येतो. खिंचाव नीचे आ गया. आणि तो फिर वही बसलेला जमीन पर फिराव की खाली. बातों पर मन, परत त्या पृथ्वीच्या संसार की गोष्टींच्या बातों पर मन, जगी गोष्टींवर मन, दुनियादारी की बातों पर दुनियादारीच्या मन. गोष्टींवर मुझे मन. ये रिश्तेदार के पास जाना, मला ह्या नातेवाईक वो के शादी जायचं, में जाना, त्या लग्नात वो जायचं, बर्थडे में जाना, त्या वाढदिवसात ये जायचं, सोना खरीदना, हे सोनं घ्यायचं, वो गंठन खरीदना, हे गंठन घ्यायचं, इसके बाद शादी इथे करना. करणार, यही ह्याच्यासोबत सब लग्न मन करायचं. है. हे सर्व मन. Praise the Lord. ऐसा जमीन पर लगाया वो मन शैतान से है, यीशु से नहीं. आणि असं पृथ्वीवर लागलेलं मन जे आहे ते सैतानापासून आहे, येशू पासून नाही. Praise the Lord. हालेलुया. 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 2 घंटा तुमने बहुत बड़े बड़े शब्दों से गीत गाया है. आणि 2 तास खूप मोठ्या मोठ्या शब्दांनी तुम्ही गीते गायले आहेत. तो देता है क्या? परंतु देताय का? देता है क्या? सब देताय का सब सर्व? देता है क्या? देताय का सर्व? सब मैं देता हूँ. सर्व मी देतो. नको सोना नको सोनं चांदी नको, नको. चांदी देता नको. क्या? देतात का? देता क्या? सोना चांदी देता प्रभु को? आणि प्रभूला सोनं चांदी देतात का? सब देता हूँ. सर्व देतो, काहीच देत नाही. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. ऐसा मसीह लोग हैं. आणि असे ख्रिस्ती जन आहेत. ऐसा मन असं जो मन दुनियादारी की बातों पर है, जे जगी गोष्टींवर संसारिक बातों पर है, संसारिक गोष्टींवर जमीन आहे, पर का बातों पर है, पृथ्वीवरच्या यार गोष्टींवर और आहे, दोस्तों में लगा हुआ है, वो मित्रमंडळींवर लागलेलं शैतान से आहे, है, ते सैतानापासून खुदा आहे. से नहीं. ते पहला देवापासून यूहन्ना नाही. का 2 अध्याय पहिला योहान 2 अध्याय 16वां वचन. 16 वचन. पहला यूहन्ना का पहिला योहान 2 अध्याय 16 वचन. 2 अध्याय 16 वचन. निधि बहन अपना वीडियो कैमरा शुरू करना.
क्योंकि वह सब जो संसार में है क्योंकि वह सब जो संसार में है अर्थात शरीर की अभिलाषा, शरीर की अभिलाषा, आंखों की वासना आंखों की वासना और जीवन का अहंकार जीवन का अहंकार पिता की ओर से नहीं खुदा की ओर से नहीं परंतु संसार की ओर से संसार की ओर से है। प्रेज़ द लॉर्ड। वापिस एक बार ब्रदर, सब मेरे पास ध्यान दीजिए। क्योंकि वह सब जो संसार में है, दुनिया में है, जमीन पर है अर्थात शरीर की अभिलाषा, शरीर को क्या चाहिए? शरीराला काय ज्यादा पाहिजे? आराम, जास्त आराम, ज्यादा खाना, जास्त जीवन, पेट भरा है फिर भी खाना है, पोट भरले तरी खायचं, अच्छे कपड़े पहनना, चांगले कपडे घालणं खुशबूदार, आणि सुगंधित, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. शरीर की लालसा, शरीराची अभिलाषा, हाँ, आंखों की वासना, आंखों की वासना क्या है? डोळ्याची वासना, आंखों की वासना अभी तो ज्यादा बढ़ गई है। आणि डोळ्याची वासना आता तर जास्त हर वाढली. वक्त मोबाइल सामने चाहिए, प्रत्येक वेळेस मोबाईल समोर बच्चों को पाहिजे तो चाहिए, हर बच्चों के हाथों में मोबाइल माता पिता दे रहे। आणि लेकरांना तर पाहिजेच पाहिजे. प्रत्येक लेकरांच्या हातामध्ये आई वडीलच देत आहेत आता प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. आंखों की वासना डोळ्याची अभिलाषा. और क्या देख रहे? आणि काय बघतात? नंगा नाच। नग्न नाच. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. और फिर आणि मग औरतें को देखकर आणि मुझे ऐसी साड़ी चाहिए, मला अशी साडी ऐसी पाहिजे, लिपस्टिक चाहिए, मला अशी लिपस्टिक पाहिजे, ऐसा ही गंठन होने का है। असं घंटन पाहिजे. कभी देखा है क्या? कधी बघितलंय का? आपके घर में आपकी तुमच्या घरात- पत्नी, इधर मुझे देखो, तुमच्या घरात तुमची जितनी भी बायको, शादी हो गए हैं, जेवढे लग्न झाले आपकी पत्नी तुमची बायको आपके घर में तुमच्या घरात लाली, लिपस्टिक, पाउडर और गले का हार, कान में, नाक में और इस्त्री की हुई साड़ी पहनकर रात को सोती है। आणि तुमच्या घरामध्ये तुमची घरातली बायको जी आहे ते लाली, लिपस्टिक, पावडर व्यवस्थित लावून सगळं चांगले इस्त्रीचे कपडे घालून सगळं तुमच्या घरात ती झोपून जाते. रात को सोती है, रात्री झोपते का ती? गाउन गाऊन हटा हुआ, फाटलेला, नाईला, मळीन. और टीवी पर क्या देखते? टीव्हीवर काय बघतात? ऐसा क्या? असं आंखों की वासना। डोळ्याची अभिलाषा. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. लिपस्टिक चाहिए, लिपस्टिक पाहिजेच पाहिजे, फिर पाउडर लाली चाहिए, मग पावडर लाली पाहिजेच पाहिजे, प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. फिर हेयर कलर भी चाहिए, मग केसांचे कलर पण पाहिजे. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. सालों हो गए मेरे बाल सफेद, आणि वर्ष झाले माझे केस पांढरे प्रेज़ द झाले. लॉर्ड। हालेलुया. आगे पुढे और जीवन का लोग अहंकार कहते हैं दादा दाढ़ी इसलिए नहीं बढ़ाता क्योंकि उसकी दाढ़ी सफेद है, आणि लोक असं म्हणतात दादा दाढी याच्यासाठी वाढवत नाही कारण त्यांची पांढरी मेरे बाल दाढी भी आहे. सफेद है, तो बाल के टकला करूं क्या? आणि माझे केस पण पांढरे आहेत, तिला टकलं दाढ़ी करायचं और बाल का एक ही संबंध है। आणि दाढी आणि मेरे केस बाल भी एकच सफेद, संबंध. दाढ़ी सफेद है तो मुझे उससे कोई कम नहीं। आणि दाढी जर पांढरी आहे तर मला त्याच्याशी काय Praise the फरक Lord. नाही. हालेलुया. हालेलुया। हालेलुया. आगे उल्टा लोग बोलते हैं, दाढ़ी बढ़ाया तो दादा बहुत चिकना दिखते, आणि लोक म्हणतात दाढी वाढवची तर दादा तुम्ही खूप चिकने वाटता. इसलिए नहीं बढ़ाता कोई लड़की फंस ना जाए। आणि याच्यासाठी वाढवत नाही का जेणेकरून कुठली मुलगी फसू नये. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. आगे जीवन का अहंकार जीवन का, मेरे पास इतनी दौलत है, माझ्याकडे एवढं धन मैं आहे, इतने बड़े पोजीशन पर हूँ, एवढ्या मोठ्या अहद्यावर मैं आहे, इतने बड़ा मैनेजर हूँ, एवढा मोठा मॅनेजर आहे, मेरे पास इतना अच्छा तनख्वाह है। माझ्याकडे एवढा मोठा पगार आहे. जीवन का अहंकार, जीवनाचा ये सब जमीन पर है, हे सर्व पृथ्वीवर ये आहे. खुदा की ओर से नहीं शैतान से है। आणि देवाकडून नाही परंतु सैतानाकडून आहे. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। दुख से कहना पड़ता है, बस हो गया ब्रदर। दुःखाने बोलावं दुःख लागतं, से कहना पड़ता दुःखाने है। बोलावं लागतं. हर मसीह लोगों के जिंदगी में ये बातें हैं। प्रत्येक ख्रिस्ती जनांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आहेत. प्रेज़ द लॉर्ड। क्योंकि हालेलुया. उनका रबर कारण त्यांचा रबर जमीन पर की बातों पर किधर तो भी लटकाया गया है। आणि जमिनीवरच्या गोष्टींवर कुठेतरी अडकवला सिर्फ गेला आहे. रविवार के दिन या प्रार्थना के दिन सब मैं देता हूँ। आणि फक्त रविवारच्या दिवशी किंवा प्रार्थनेच्या दिवशी सर्व काय नको देतो. सोना, नको चांदी, नको नको सोना, धन, नको दौलत। नको सोनं, नको चांदी, नको पैसा अडकत नहीं नहीं, हमको नहीं चाहिए पैसा। नाही, आम्हाला नाही पाहिजे नहीं पैसा. नहीं नहीं, हाँ नहीं चाहिए प्रभु, पैसा मत दे। प्रभु पर पैसा दिल देऊ में नको. तो है बाबा पैसा। परंतु हृदयात तर आहे पैसे पाहिजे. प्रेज़ द लॉर्ड। गीत तो अच्छी रीति से गाया ब्रदर संजय ने। आणि गीत तर चांगल्या रीतीने ओ गायलं संजय पाहिजे. ब्रदर ने बोला ना सोना चाहिए प्रभु, आणि ना ब्रदर संजय चांदी बोलले ना सोना चाहिए पाहिजे प्रभु, प्रभु, ना चांदी ना पाहिजे दौलत प्रभु, चाहिए ना प्रभु, पैसा पाहिजे प्रभु. ओ पत्नी भी नहीं चाहिए पर दिल में तो मेरी पत्नी बसी हुई है बायको प्रभु। पण नको पाहिजे प्रभू, परंतु हृदयात बायको वस्ती केलेली आहे प्रभू. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया.
रबर बैंड खींच रहा है। आणि रबर बँड ओढतोय Praise the Lord. कितने लटका है नीचे, कारण खाली इधर लटकवलेलं कभी आहे. बांधा हुआ है। कुठेतरी खुंटी मारून बांधलेलं ये आहे. विश्वासियों का जीवन। आणि ह्या विश्वासणाऱ्यांचं जीवन. पवित्र बाइबल में दो भाई है, पवित्र वचनामध्ये दोन भाऊ आहेत. एक का नाम है काइन और दूसरे का नाम है हबील। आणि एकाचं नाव काईन आणि दुसऱ्याचं नाव हाबेल. काइन ने जमीन पर की बातों पर मन लगाया, काईनाने पृथ्वीवरच्या गोष्टीवर मन लावलं. सांसारिक बातों पर मन लगाया, सांसारिक गोष्टींवर मन लावलं. दौलत पर मन लगाया, पैशावर मन अपने लावलं. आमदनी पर मन लगाया। आपल्या मेरा एक पगारावर अच्छा मन भाग लावलं. है, माझा एक चांगला भाग अच्छा आहे. खेती बाड़ी का भाग आणि है, शेतीचा एक चांगला भाग वो आहे माझा. मेरा है। तो माझा आहे. इसके वजह से त्याच्यामुळे उसने अपने सगे भाई को कत्ल कर डाला, त्याने आपल्या सख्या भावाचा मार केला. डाला, मारून टाकला. हत्या कर हत्या डाली, केली त्याची. मर्डर। मारून टाकलं त्याला. मर्डर केलं. जमीन पर की बातों पर मन लगाने से ये होता है। आणि पृथ्वीवरील गोष्टींवर मन लावल्याने हे होतं. भाई भाई के खून का प्यासा, आणि भाऊ भावाच्या रक्ताचा तहानेला. जमीन पर बातों पर मन लगाने से आणि पृथ्वीवरील गोष्टींवर मन लावल्याने. रिश्तेदार रिश्तेदारों के खून के प्यासे हैं, आणि नातेवाईक एकमेकांच्या रक्ताचे तहानेले होतात. संसारिक बातों की वजह से संसारिक गोष्टी भाई बहन भाऊ, बहीण, पति पत्नी लोगों को बायको. कोर्ट तक लेकर जाते आणि हैं। लोकांना तो कोर्टापर्यंत लोकांना घेऊन जातात. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 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 Praise the Lord. हालेलुया. देखो बघा जमीन पर की बातों पर मन लगा, पृथ्वीवरील गोष्टींवर मन सगे भाई लावलं. को मार डाला। सख्या भावाला मारून Praise the टाकलं. Lord. पढ़ेंगे हम वाचूया आपण. उत्पत्ति का 4 अध्याय उत्पत्तीचा 4था अध्याय 4 से 8 वचन 4 ते 8 वचन पढ़िए। वाचूया. 2 मिनट। पढ़िए। और हाबिल ने भी हाँ अपनी भेड़ बकरियों के पहलोटा में से हाँ कुछ को चर्बी सहित भेंट चढ़ाया। हाँ तब यहोवा ने हाबिल और उसकी भेंट को तो ग्रहण किया, हाँ परंतु कैन और उसकी भेंट को उसने ग्रहण नहीं किया। होई। तब कैन अति क्रोधित हुआ और उसका मुंह उतर गया। और यहोवा ने कैन से कहा, तू क्यों क्रोधित है और तेरा मुंह क्यों उतरा हुआ है? यदि तू भला करे तो क्या तू ग्रहण न किया जाएगा? पर यदि तू भला न करे तो पाप द्वार पर दुबका बैठा है होई। और वह तेरी लालसा करता है, होई, वो तेरी लालसा कर रहा है। हाँ परंतु तुझे उस पर प्रभुता करना है। हाँ तब कैन ने अपने भाई हाबिल से बात की, और जब वे मैदान में थे तो ऐसा हुआ कि कैन ने लपक कर अपने भाई हाबिल को मार डाला। भाई हाबिल को भावा हवेलाला क्या किया? काय केलं? किस लिए? कशासाठी? किस लिए? कशासाठी? क्रोधित हुआ, राग जलन हो गई। आणि जळला तो त्याच्या विरोधात. स्वर्गीय बातों पर मन नहीं है, स्वर्गीय गोष्टींवर मन नाही. लोग जल रहे, तुम भी जलते हो। आणि लोक जळतात, तुम्ही पण जळताय. जलन से हत्या, आणि जळण्याच्या द्वारे हत्या, क्रोध से हत्या, क्रोधाने हत्या, क्रोध किया हत्या हो गई। आणि क्रोध केला इसलिए यीशु ने मारलं बोला, त्याला. म्हणून येशू जो बोलला. कोई अपने भाई पर यूं ही म्हणून प्रभू येशू बोलला की कोणी देखील आपल्या भावावर असंच क्रोध करता है सहजरित्या तो राग उसने करतो, उसका हत्या किया है। तर त्यांनी त्याचा खून केलेला आहे. नहीं समझ रहे? देखो बघा, क्रोध किया और भाई में का सच में हत्या कर दिया, आणि राग केला आणि खरंच त्याची हत्या केली. त्याचा जलन खून केला. रखा, आणि जळण भाई भरली. को मर्डर कर दिया, भावाचा खून केला, कत्ल कर दिया। खून केला. Praise the Lord। Hallelujah। संसारिक बातों पर मन लगाएंगे तो कत्लेआम हो जाएंगे, आणि संसारिक गोष्टींवर मन लावलं तर असेच खून केले जातील. रक्तपात होऊन जाईल। रक्तपात होऊन जाईल. Praise the Lord। Hallelujah। Praise the Lord। Hallelujah। एक दूसरे का मुर्दा गिराने के लिए पाप द्वार पर बैठा है। आणि एक दुसऱ्यांचा मुर्दा पाडण्यासाठी खाली मारून टाकण्यासाठी पाप हे द्वारावर टपून बसलेला Praise the आहे. Lord। Hallelujah। इसीलिए वचन में बोला स्वर्गीय बातों पर मन लगाओ। आणि म्हणून वचनात बोललेले की स्वर्गीय गोष्टींवर मन Praise the लावा. Lord। Hallelujah। Praise the Lord। Hallelujah। 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 कितना सुंदर उदाहरण है। किती सुंदर उदाहरण दुनिया आहे. की बातों पर मन लगाया, आणि जगी जगत गोष्टींवर की मन बातों लावलं. पर मन जगी लगाया, गोष्टींवर मन संसारिक लावलं. बातों पर मन संसारिक गोष्टींवर मन लगाया, लावलं. जमीन पे की बातों पर मन पृथ्वीवरील लगाया, गोष्टींवर मन लावलं. भाई के लिए जलन हो गई। भावासाठी जळत मनात आली. Praise the Lord। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. भाई के ऊपर क्रोध हो गया भावावर राग केला और आणि धोखा दिया भाई को, आणि फसवणूक केली. धोखे से मैदान में लेकर गया। आणि फसवणूक करून मैदानात घेऊन आला, शेतात घेऊन आला. देखो ये सब बातें मैंने पहले ही वचन में बोला पहिलेच वचनात कि स्वर्गीय बोललं मन क्या है, स्वर्गीय हृदय काय आहे? किसी को धोखा नहीं देता।
मी कुणाची फसवणूक मैं नाही किसी की करणार, बुराई नहीं मी करता, कुणाचं वाईट पण मैं नाही खुद का करणार लालच और खुद का स्वार्थ के लिए जीता नहीं। आणि स्वतःचा लालच आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जगणार देखो, नाही. बघा इधर इथे जलन हो गया, आणि ते या ठिकाणी जळून खुद का झाली फायदे के लिए स्वतःच्या भाई को फायद्यासाठी धोखेबाजी से मैदान में लेकर गया आणि भावाला फसवून और मैदानात उस घेऊन पर गेला पलक झपका, उसके ऊपर झपक मारी आणि त्याची उडी मारली और उसको मार डाला। आणि त्याला मारून टाकला. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. इसीलिए खुदा के लोगों, म्हणून देवाचे लोक जमीन पर की नहीं तो स्वर्गीय बातों पर मन। पृथ्वीवरच्या नाही तर परंतु स्वर्गीय गोष्टींवर मन प्रेज़ द लावा लॉर्ड, जमीनों जायदाद के लिए जीना छोड़ दो, आणि पृथ्वीवरच्या जमीन जायदादीसाठी जगणं धन सोडून दौलत टाका. पर मन लगाओगे, पैसा अडक्यावर मन लावा हत्या के जैसा पाप द्वार पर खड़ा है। आणि हत्या सर, आणि हत्येसारखं मारून टाकण्यासारखं मारण्यासारखं पाप हे द्वारावर टपून बसलेलं प्रेज़ द आहे. लॉर्ड, हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया. कुछ ना कुछ गलत आपसे हो ही जाएगा, काही ना काही चुकीचं तुमच्याकडनं घडेलच, इससे पाप द्वार पर बैठा है। कारण पाप हे दारावर टपून बसले. पवित्र बाइबल में 2 शहर है, आणि पवित्र वचनामध्ये 2 शहरं आहेत. सुनिए, ऐका, सुंदर बात बता रहा हूँ, सुंदर गोष्ट सांगतो, प्लीज ऐका, गंभीरता से सुनना। गंभीरतेने ऐका. पवित्र बाइबल में 2 नगर है, नगर। पवित्र वचनामध्ये 2 नगर आहेत एक नगर का नाम है बेबीलोन आणि एक नगराचं नाव आहे और बॅबिलोन दूसरे नगर का नाम है यरूशलेम। आणि दुसऱ्या शहराचं दूसऱ्या नगराचं नाव नगराचं आहे नाव आहे यरूशलेम। यरुशलेम एक नगर का नाम है बेबीलोन आणि एक नगराचं नाव आहे बाबेल और दूसरे नगर का नाम है यरूशलेम। आणि दुसऱ्या नगराचं नाव आहे यरुशलेम. प्रेज़ द लॉर्ड। पहले मैं नगर के बारे में बताऊंगा बेबीलोन। आणि पहिल्या नगराबद्दल सांगेल बाबेल बद्दल. बेबीलोन में बाबेलामध्ये दुनिया भर के पाप हो रहे हैं, दुनियाभराचे पाप होत हर होते. तरह का पाप बेबीलोन में होता है। प्रत्येक प्रकारचे पाप हे बाबेलमध्ये होत होते. मूर्ति पूजा मूर्तीपूजा सबसे ज्यादा। सर्वात जास्त. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. दूसरा भयंकर पाप, दुसरं भयंकर पाप, इसकी पत्नी उसके साथ, उसकी पत्नी उसके साथ, इसका पति उसके साथ, ये पाप हो रहा है। आणि हे पाप होत होतं की ह्याची बायको त्याच्यासोबत, त्याची बायको त्याच्यासोबत, हिचा नवरा तिच्यासोबत, तिचा नवरा त्याच्यासोबत, हे पाप घडत होतं. सबसे बड़ा, सर्वात मोठं. पुरुष पुरुष के साथ गंदगी कर रहा है, पुरुष पुरुषासोबत घाणेरडं काम स्त्री करतात, स्त्री के साथ गंदगी कर स्त्री रही स्त्री है, सोबत घाणेरडं काम करते, वासनाएं हो रही है, वासना होत आहे, वेश्यागिरी हो रही है, वेश्यागिरी होत होत्या, धोखेबाजी हो रही है, फसवणूक होत होत्या, दौलत, पैसा, इसकी दौलत छीन, ह्याचे पैसे उसका हिसका, घर छीन, त्याचं घर हिसका, उसके पति को मार, त्याच्या नवऱ्याला इसके मार, पत्नी को त्याच्या मार, बायकोला मार, इसके पत्नी के साथ बलात्कार आणि कर। ह्याच्या बायकोसोबत सब बलात्कार दुनिया भर की गंदगी बेबीलोन शहर में है। सर्व प्रकारचं घाणेरडं पाप हे बाबिलोन शहरात होतं, Praise बाबेल the Lord. शहरात होतं. हर प्रकार का गुनाह। प्रत्येक प्रकारचा अपराध. दूसरी तरफ दुसरे ठिकाणी पवित्र नगर यरूशलेम। पवित्र नगर यरुशलेम आहे. यरूशलेम कैसा नगर है? यरुशलेम कसं नगर पवित्र आहे? है। पवित्र आहे. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. खुदा के लोगों, आपको अपना आपको जांचना है, देवाचे लोक तुम्हाला तुमची पारख आप करायची आहे. बेबीलोन के नगर में हो या यरूशलेम के नगर तुम्ही में, बाबेल नगरीत आहात का यरुशलेमी नगरीत आहात? क्योंकि यरूशलेम के नगर में नगर वो पवित्र है, कारण यरुशलेम नगर हे पवित्र आहे, शुद्ध है। शुद्ध आहे. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. और बेबीलोन अशुद्ध है, आणि बाबेल हे अशुद्ध हर आहे. प्रकार का पाप उधर हो रहा है। प्रत्येक प्रकारचं पाप त्या ठिकाणी आप होत आपके होतं. जिंदगी को जांचो तुम्ही तुमच्या जीवनाला और पाहता देखो कि आप किस नगर में बसे हुए की हैं। तुम्ही बघा की तुम्ही कुठल्या नगरामध्ये वस्ती करत प्रेज़ द आहात. लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। आज जो आप यीशु के पास आए हो, आज जे तुम्ही येशूकडे आलेले सुनो, आहात, आज जो आप यीशु के पास आए हो, आज जे तुम्ही येशूकडे तो आलेले फैसला आहात, करो तर निश्चय और करा, फैसला करो निश्चय घ्या और कहो अपने आप से आणि स्वतःला असं कि म्हणा आप किस मनसा से यीशु के पास आए हो, की कुठल्या इच्छेने तुम्ही प्रभूकडे उद्देशाने, आले, उद्देशाने किस येशूकडे आलेला मनसा आहात. से तुम यीशु के पास आए कुठल्या हो। उद्देशाने तुम्ही क्या येशूकडे आपका आलेला आहात? उद्देश्य यीशु के पास आने का यह है काय तुमचा उद्देश येशूकडे येण्याचा हा आहे कि मुझे सिर्फ स्वर्ग में जाना की है, मला फक्त स्वर्गात जायचे इसलिए मैं यीशु के पास आ रहा म्हणून मी हूँ, येशूकडे येत आहे, या फिर आपका उद्देश्य यह है किंवा मग तुमचा उद्देश हा आहे कि मैं पूर्ण बुद्धि से, की मी पूर्ण पूर्ण बुद्धीने, ताकत से, पूर्ण ताकदीने, पूरे मन से पूर्ण और मनाने पूरे दिल से आणि पूर्ण यीशु से प्यार हृदयाने करूंगा। येशूवर मी प्रेम प्रेज़ करेन. द लॉर्ड। हालेलुया. आप कौन से मनसा से यीशु के पास आए कुठल्या हो, उद्देशाने तुम्ही येशूकडे आलेला ये आहात भी जांचने का हे जरूर देखील पारखायची गोष्ट कि आहे मुझे सिर्फ स्वर्ग में जाना है, इसलिए यीशु के पास की आ मला रहा हूँ, फक्त स्वर्गात जायचं म्हणून मी येशूकडे आलोय या का मैं पूरे दिल से, पूर्ण पूरे हृदयाने, मन से, पूर्ण मनाने, पूरे ताकत से, पूर्ण बलाने, पूरी बुद्धि के साथ पूर्ण बुद्धी यीशु सोबत से प्यार करूंगा। मी येशूवर प्रेम याद करेन. रखे, बघा लक्षात ठेवा, काइन का अर्पण कायनाचं अर्पण
खुदा ने कबूल नहीं किया, देवाने स्वीकारलं नाही, क्योंकि उसने आधे दिल से कारण त्याने अर्धवट हृदयाने खुदा को भेंट चढ़ाया। देवाला भेट अर्पण केली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. क्योंकि उसका दिल, उसका मन कारण त्याचं हृदय, त्याचं मन जमीन कर की धन दौलत और जमीन जायदाद और खेती बाड़ी और उत्तम भागों में लगा हुआ आणि है। पृथ्वीवरच्या जमीन जायदाद पैसा अडका आणि उत्तम भागामध्ये त्याचं हृदय मन लागलेलं होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इसलिए उसने आधे दिल से खुदा को दिया। म्हणून त्यांनी अर्धवट हृदयाने प्रभूला दिलं. फिर से एक बार बोलना हूँ, परत एकदा सांगतो, आधे दिल से दिया हुआ भेंट या अर्पण खुदा कबूल नहीं करता। अर्धवट हृदयाने दिलेलं भेट किंवा अर्पण प्रभू स्वीकारत आधा नाही. दिल से किया हुआ आराधना, अर्ध्या आधा हृदयाने दिल से केलेली किया हुआ आराधना, खुदा की सेवा अर्धवट हृदयाने खुदा केलेली देवाची कभी सेवा भी कबूल नहीं करता। देव कधी देखील स्वीकारत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मैं आपसे पूछना चाहता हूँ, मी तुम्हाला विचारू इच्छितो, सुनो, ऐका, जो पुरुषों से भी और स्त्रियों से भी, पुरुषांना पण आणि स्त्रियांना अगर पण. कोई पति आपको आधे दिल से प्यार करते हैं जर कुठला नवरा तुम्हाला अर्धवट हृदयाने प्रेम करतो, या कोई पत्नी आपको आधे दिल से प्यार जर करते कुठली हैं, बायको तुम्हाला अर्धवट हृदयाने प्रेम तो क्या करते, आप उसको अपना जिंदगी में कबूल करेंगे क्या? तर मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तिला किंवा त्याला स्वीकाराल काय, करेंगे क्या? कराल काय? प्रेज और सोचो, विचार कर. आपने एक लड़की, प्लीज मेरे पास देखो, माझ्याकडे बघा, आप सबों को बेटा और बेटियां हैं, तुम्हा सर्वांना मुलं आणि मुली आने आहेत. वाले दिनों में आप उनका शादी करने वाला येणाऱ्या है। दिवसामध्ये तुम्ही त्याची आप लग्न किसी करा. ऐसा लड़की से उसका शादी करेंगे क्या? अशा कुठल्या मुलासोबत त्याचं लग्न कराल ऐसा का? किसी लड़की से अशा कुठल्या मुलीसोबत आप उसका शादी करेंगे क्या? आणि तुम्ही त्याचं लग्न जो कराल लड़की का? आकर उसको बोले, आणि जी मुलगी त्याला बोलेल, देख भाई आणि बघ भाऊ, मैं आपसे शादी करने को तैयार है। मी तुझ्याशी सुनो, हाँ, लग्न बहुत करायला गंभीर तयार बात आहे. बोल रहा हूँ, खूप गंभीर गोष्ट बोलतो, प्लीज ऐका. सुनो ऑनलाइन वाले, ऑनलाईन वाले मैं ऐका. आपसे शादी करने को तैयार है। मी तुझ्यासाठी लग्न करायला तयार हाँ, आहे. पत्नी होने के नाते बायको असल्याचा मैं नाते आपका सब जिम्मेदारी पूर्ण करेंगे, मी तुझी सर्व जबाबदारी पार पाडेल. लेकिन परंतु साल वर्षाच्या का कुछ दिन और कुछ रातें, आणि वर्षाचे काही दिवस आणि काही रात्र, सुनो मेरी बात, ऐका माझी गोष्ट. साल के कुछ दिन और कुछ रातें वर्षाचे काही दिवस आणि काही रात्र मुझे मेरे यारों और दोस्तों के साथ बिताना पड़ेंगे। मला माझ्या मित्रांसोबत यारांसोबत मला व्यतीत करावे लागतील. याद रखे, मैं सहेली नहीं बोल रहा हूँ, लक्षात ठेवा, मी मैं मैत्रीण सहेली बोलत नहीं आहे. बोल रहा हूँ, मी मैत्रीण नाही मैं बोलत बोल आहे. रहा हूँ मी बोलत कि वो आहे. पत्नी होने से पहले वो उस लड़के को बोलता, आणि तो बायको होण्याच्या आधी, वो उसका पत्नी होने से आणि पहले बायको होण्याच्या आधी ती त्याला बोलती, वो उस लड़के का पत्नी होने से पहले उसको बोलते, आणि त्या मुलाची बायको होण्याच्या आधी ती त्याला म्हणते, ये सब जिम्मेदारी निभाएंगे। मी सर्व जबाबदारी पार पाडेल. पर परंतु साल में मुझे कुछ ऐसे दिन होंगे, आणि वर्षात असे काही दिवस असतील, मुझे मेरे यारों के साथ, मला माझ्या यारांसोबत, दोस्तों के साथ मित्रांसोबत दिन रात गुजारने पड़ेंगे। दिवस आणि रात्र मला राहावं लागेल, व्यतीत करावं लागते. क्या ऐसे लड़की के साथ आपका बेटे का शादी करेंगे क्या? की काय अशा मुलीसोबत करेंगे तुमच्या क्या? मुलाचं लग्न कराल काय? जो ऐसा बोलेंगे की जे असं बोलेल, करेंगे क्या? करणार काय? हाँ, या फिर किंवा मग या तोल मोल करेंगे? किंवा मग वो तोलमोल पति करणार, बोलेगा होने तोलमोल वाला, करतील. तो नवरा होणारा म्हणेल, होने वाला पति बोलेगा तो होणारा नवरा ठीक है, हम म्हणेल. जरा तोल मोल करते हैं, थोडस थोडी तोल मोल करेंगे। थोडी तडजोड करूया. अच्छा बता, आता बोल, साल में कितने दिन और कितनी रातें तू अपने यारों के साथ गुजारना चाहती आणि है? वर्षात किती दिवस आणि किती रात्र तू आपल्या मित्रांसोबत आणि यारांसोबत तू व्यतीत करू इच्छिते. फिर वो लड़की बोलते, मग ती मुलगी म्हणते, साल में 60-70 दिन और रातें मैं अपने यारों के साथ गुजारूंगी, आणि- बाकी के 305 दिन या 310 दिन मैं आपके साथ रहेंगे। वर्षातले 60-65 दिवस मी माझ्या मित्रांसोबत यारांसोबत रात्र व्यतीत करू इच्छिते. आणि उरलेले 300 किंवा 305 दिवस मी तुझ्या संगती राहील. फिर वो लड़का बोलते, मग तो मुलगा म्हणतो, नहीं नहीं, नाही नाही, 60 और 70 दिन और रात आणि 60 आणि 70 दिवस आणि रात्र आपका यार के साथ गुजारने के लिए मैं इजाजत नहीं देता। तुमच्या यारांसोबत रात्र व्यतीत करण्यासाठी मी तुम्हाला परवानगी देत तुम्हाला नाही. नाही, तिला, तिला मी तुला परवानगी देत नहीं। मी तुला परवानगी देत नाही. प्रेज़ द लॉर्ड, मैं धीरे जा रहा हूँ ब्रदर, आप धीरे जाओ, गड़बड़ मत करो। प्रेज़ द लॉर्ड, बहुत महत्व का बात बता रहा हूँ, इसका सारांश बहुत अच्छा है। प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. तो 60-70 दिन मैं इजाजत नहीं देता आपको, मी तुला, मराठीत तुला, तिला मी परवानगी देत आप नाही में तुला. से कितना लोग मराठी बोलते घर में? बायकोला तुम्ही कोण म्हणता का? तुम्हाला तुम्ही, तूच बोलते ना, है ना, इसीलिए तू। मैं घर में बोलता हूँ, हिंदी में आप ही आता है, हाँ, तू भी आता है पर मैं आप ही बोलता हूँ, तो मैं तुझको इजाजत नहीं देता। आणि म्हणून मी तुला परवानगी देत नाही. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया.
फिर तोलमोल करते, आणि मग थोडी तडजोड फिर वो करतात. औरत बोलती आणि मग ती बाई म्हणते, होने वाली ती मग स्त्री होणारी म्हणते, होणारी बाई. होणारी बायको म्हणते. ठीक है, साल के 5 दिन और 5 रातें मैं मेरे यार के साथ गुजारेंगे, बाकी के 360 दिन मैं आपके साथ रहेंगे. आणि वर्षाचे 5 दिवस आणि 5 रात्र मी माझ्या मित्रांसोबत यारांसोबत रात्र व्यतीत करेन. मग 360 दिवस मी तुझ्यासोबत राहील. फिर वो पति होने वाला बोलते आणि तो होणारा नवरा म्हणतो, नहीं नहीं, 5 दिन और 5 रातें भी मैं आपको आपके यार के साथ गुजारने का इजाजत नहीं दे सकता. 5 दिवस आणि 5 रात्र देखील तुमच्या यारासोबत तुला व्यतीत करण्यासाठी मी परवानगी देत नाही. फिर वो पति बोलते मग तो नवरा म्हणतो, ठीक है, ठीक आहे. साल का 1 दिन और 1 रात आणि वर्षाचा 1 दिवस आणि 1 रात्र मैं आपको आपके यार के साथ गुजारने के लिए इजाजत देता है. मी तुमच्या यारासोबत रात्रंदिवस व्यतीत करण्याला तुम्हाला परवानगी देतो. तुला परवानगी देतो. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. ऐसा लड़की के साथ आप शादी करने को तैयार हो जाएंगे क्या? अशा मुलीसोबत तुम्ही लग्न करायला तयार होईल का? हाँ, आपका बच्चे का तुमच्या या मुलाचा आप खुद किंवा तुम्ही स्वतः शादी करेंगे ऐसे लड़की के साथ तुम्ही अशा मुलीसोबत जो लग्न 1 कराल का? दिन 1 रात किसी मर्द के साथ गुजारेंगे किंवा हर साल. वर्षात प्रत्येक वर्षात 1 दिवस 1 रात्र ती कुठल्या गैर पुरुषासोबत ती रात्र व्यतीत करेल. करेंगे क्या? कराल काय? करेंगे क्या? कराल काय? करेंगे क्या? कराल काय? करेंगे क्या? करेंगे क्या? कराल काय? फिर आप कैसे क्या सोच लेते हैं यीशु के बारे में मग तुम्ही कसं विचार करता कि वो येशूबद्दल? किसी भी ऐसे भी आयरे गहरे नत्तू को अपनी दुल्हन बनाकर लेकर जाएगा. ती कुणाला देखील ऐरे गैर नव्हतो करायला आपली वधू म्हणून तो बनवून घेऊन हाँ, जाईल. जो साल भर दुनिया में जीते और संडे को 2 घंटा सब देता हूँ लेकर आणि जाएंगे. जे वर्षभर जे ते जगामध्ये जगतात आणि फक्त रविवारचे 2 तास सर्व मी देतो. मग ते घेऊन गलत जायला- फहमी में नहीं रहना. आणि चुकीच्या गैरसमजामध्ये राहू नका. मैं मराठी में और एक शब्द बोलता हूँ. अच्छा है, बराबर है, गैरसमज, गोड गैरसमज. हा तुमचा गोड गैरसमजामध्ये राहू नका. गोड गैरसमजमध्ये राहू नका. हाँ, गलत फहमी में नहीं रहना. गोड गैरसमज जब तुम में इस रहना. जमीन पर अपने लिए आणि ह्या पृथ्वीवर तुम्ही स्वतःसाठी एक पवित्र, एक एक अच्छा, एक चांगलं, एक बेहतरीन एक चांगलं उत्तम पत्नी दुल्हन तराशते, बायको आणि शोधता तुम्ही. तो यीशु मग येशू सिर्फ 2 घंटे सब मैं देते वाले पत्नी को लेकर जाएंगे क्या? आणि मग येशू 2 तासाच्या सर्व मी जाएंगे क्या? वधूला घेऊन हाँ? जाईल का? नहीं यीशु, हम जाएंगे, हम सब जाने वाले हैं. हम सब जाने वाले हैं. यीशु हमको लेकर जाने वाला है. यीशु हमको लेकर जाने वाला है. कैसे लेकर जाएगा? कसं घेऊन आप जाईल? 365 दिन गैर मर्दों के साथ तूने बिताए, 365 दिवस तुम्ही गैर पुरुषासोबत दिन और रात, दिवस आणि और आप रात्र यीशु के साथ जाने का बात करता आणि है. येशू सोबत जायचं तुम्ही बोलता. कैसे लेकर जाएंगे? कसं घेऊन हाँ, जाणार? दुनिया में कितने मर्दों के साथ तुम सोया? आणि जगामध्ये किती पुरुषांसोबत कितने झोपलात? रिश्तेदारों के साथ सोया? किती नातेवाईकांसोबत हाँ? झोपलात? फिर मग अब यीशु के साथ जाएंगे. कैसे जाएंगे भाई? आणि मग येशू सोबत बताओ जाणार, कसं मुझको. जाणार? मग सांगा मला. हाँ, ऐसे लोगों को तो व्यभिचारिणियों बुलाया है. आणि अशा लोकांना तर व्यभिचारणी बाइबल में बोला है जो दुनिया पर मन लगाता है, आणि जे बायबल मध्ये असे लिहिलेले की जे जगावर मन लावतात, संसार पर मन लगाता है, संसारावर मन जमीन लावतो. की बातों पर मन लगाता है, पृथ्वीच्या वे गोष्टींवर मन सब लावतात. व्यभिचारणीय है. हे सर्व व्यभिचारणी आहेत और व्यभिचारणियों को खुदा लेकर नहीं जाए. आणि व्यभिचारणांना प्रभू घेऊन जाणार नाही. याकूब का 4 अध्याय 1 से 4 वचन पढ़ना. याकूब 4:1-4 वाचूया. सिस्टर मनीषा, सिस्टर निधि, गंभीरता से प्रार्थना में बैठकर अपना वीडियो कैमरा शुरू करो प्लीज. सिस्टर मनीषा, सिस्टर निधि. तुम्हारे बीच होने वाली लड़ाइयों और झगड़ों का कारण क्या है? तुम्हारे बीच में होने वाले लड़ाई और झगड़ों का कारण क्या है? क्या इनका कारण क्या इनका कारण वे भोग विलास नहीं वे भोग विलास नहीं जो तुम्हारे अंगों में हाँ। परस्पर लड़ाई करते रहते जो हैं। तुम्हारे अंगों में परस्पर लड़ाई करते. झगड़े क्यों हो रहे? ब्रेड के लिए, जैम के लिए, फ्रूट्स के लिए, फ्रूटसाठी, फळांसाठी, डोसा के लिए. डोसेसाठी. मुझे होटलिंग नहीं करवाया, मला हॉटेलला घेऊन मुझे गेले नाही. पिक्चर नहीं दिखाया, मुझे पिक्चर नहीं दाखवला. मुझे नई साड़ी नहीं मला दिलाई. नवी साडी नाही दिली. तुम्हारे अंगों में ये सब है, उसके लिए झगड़े हो रहे. आणि तुमच्या अंगामध्ये हे सर्व आहेत म्हणून भांडणं हाँ. होतात.
तुम लालसा तो करते तुम हो लालसा तो करते हो पर पाते नहीं, पर मिलता नहीं, इसलिए इसलिए हत्या करते हो। इसलिए क्या करते हो? म्हणून काय करता? इसलिए क्या करते हो? काय करता? मिला नहीं इसलिए हत्या कर दी। भेटत नाही म्हणून खून केला, प्रेज द लॉर्ड। रिश्तेदार का खून किया, नातेवाईकाचा खून केला, नात्यांचा नात्यांचा खून किया, नात्यांचा खून केला, रिश्तों का खून कर दिया। नात्यांचा खून केला. रिश्तों से कुछ फायदा नहीं, क्या रखने का रिश्ता? नात्यामध्ये काय उपयोग नाही, काय ठेवायचं नातं, क्या जाने का उस चर्च में कुछ नहीं मिलता। आणि काय त्याचं त्या चर्च मध्ये काय मिळत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। रिश्तों का खून कर दिया। नात्यांचं खून केलं. हाँ, तुम दाह करते तुम हो दाह करते हो और जब प्राप्त करने में हाँ। असमर्थ होते हो ओए। तो लड़ते झगड़ते हो। और जब तुमको मिलता नहीं तो तुम लड़ते और झगड़ते हो। हाँ, तुम्हें इसलिए नहीं मिलता तुमको इसलिए नहीं मिलता कि तुम मांगते क्योंकि नहीं, तुम मांगते नहीं हो। तुम मांगते तो हो तुम मांगते तो हो पर पाते नहीं, और पाते नहीं, क्योंकि बुरे उद्देश्य से मांगते हो। बुरे मनसा से मांगते हो, बुरा इच्छा से मांगते हो, बुरे उद्देश्यों से मांगते हो। हाँ, कि अपने भोग विलास में उड़ा कि दो। आपने भोग विलास में उड़ा सको। हाँ, हे व्यभिचारिणियों, क्या बोला है? काय बोललेलं हे आहे? व्यभिचारिणियों, क्या तुम नहीं जानती क्या तुम नहीं जानती कि संसार से मित्रता करना संसार से मित्रता करना, दुनिया पर मन लगाना, जमीन पर की बातों पर मन लगाना, खुदा से शत्रुता करनी है। खुदा से शत्रुता करनी है। अतः हाँ, यदि कोई संसार से मित्रता रखना चाहता यदि है कोई संसार से मित्रता, दुनिया से मित्रता, जमीन पर की बातों से मित्रता रखना चाहता है तो वह अपने आप को खुदा का शत्रु बनाता तो है। वह अपने आप को क्या बनाता है? खुदा का शत्रु बनाता है। Praise the Lord. हालेलुया, हालेलुया। हालेलुया। 360 दिन, 65 दिन 360-65 दिवस पत्नी के लिए, बायकोसाठी, पति के लिए, नवऱ्यासाठी, बच्चों के लिए, लेकरांसाठी, जमीन जायदाद के लिए, जमिनीसाठी, दूसरों की खुशी के लिए, दुसऱ्याच्या आनंदासाठी, अपनी खुशी के लिए, स्वतःच्या आनंदासाठी, दौलत कमाने के लिए पैसा जिया कमवण्यासाठी जगला. और बोलते हमको यीशु लेकर आणि जाए। आम्हाला म्हणतात की आम्हाला इतने येशू सारे घेऊन जा. मर्दों के साथ तूने रिश्ते बनाए, एवढ्या सगळ्या पुरुषांसोबत नातं बनवलं. वे विचारणी हो, हे तू विचारण्यानं खुदा की दुश्मन है, तू देवाचा वैरी खुदा आहे तुझे दुल्हन बनाकर लेकर नहीं जाए। आणि देव तुला वधू म्हणून घेऊन जाणार आहे. Praise the Lord. अपने बच्चों के लिए अच्छा पत्नी चाहिए, आपल्या लेकरांसाठी मुलासाठी चांगली बायको पाहिजे, एक शुद्ध, एक शुद्ध, एक पवित्र, एक पवित्र, एक अच्छी दिखने वाली। एक चांगली दिसणार. और यीशु, आणि यीशु को तुम जैसी दुल्हन चलेगी क्या? आणि येशूला ओए, तुमच्यासाठी वो बाद में करो। नवरी पाहिजे का? हाँ, सिर्फ रविवार के 2 घंटे। फक्त रविवारचे 2 तास. मला सोनं नको, मला चांदी नको, मला दौलत नको, मला पैसे नको, येशू तुझा चेहरा बघू दे रविवारी। और ये लोग जाएंगे यीशु के साथ, आणि लोक फिर शैतान। Praise the Lord. समझ में आ रहा है कि कुछ? समजत आहे का काय? खुद के लिए अच्छी पत्नी चाहिए। स्वतःसाठी चांगली बायको पाहिजे. यीशु को कोई भी सड़ा हुआ, येशूला काय पण सडलेलं. हाँ क्यों ब्रदर? हाँ सिस्टर, स्वतःच्या मुलासाठी कशी पाहिजे बायको? चालेल का 4 नवरे असलेली, 4 बॉयफ्रेंड असलेली? और दुनिया भर में तुम क्या क्या करते? 365 दिन आणि 365 वक्त पर इधर प्रार्थना को तो भी आते क्या? आणि वेळ तर तुम्ही या प्रार्थनेला तर येता का? 2 घंटा तो भी ठीक से देते क्या तुम? 2 तास तरी तुम्ही व्यवस्थित देता का? सेवा करना सिर्फ पास्टर बनना नहीं है। सेवा करणं फक्त पाळत बनणं नाही. 28 साल से झाड़ू मार रहा हूँ, 28 वर्षापासून झाडू बाथरूम मारतो साफ कर रहे, बाथरूम सब साफ ये होतोय. कर रहे, ये भी सेवा है। आणि सर्व हे करताय, हे पण Praise सेवा the आहे. Lord. हालेलुया। घर घर जा रहा हूँ, घर घर जात आहे. छोटे से छोटे परिवार में जाता हूँ, लहानातल्या एक आदमी क्यों ना उसके लिए भागता हूँ। एक मनुष्य का असं ना त्याच्यासाठी धावतो. Praise the Lord. हालेलुया। ये भी एक सेवा है। ही पण एक सिर्फ सेवा आहे. पास्टर बना तो सेवा है, फक्त पास्टर बनलं तर सेवा आहे. वर्शिप लीडर बना तो सेवा है। वर्शिप लीडर बनलं तर सेवा आहे. घमंड से बोलो, गर्वाने बोला. घमंड से बोलो, गर्वाने बोला. मैं खुदा की भी सेवा कर रहा हूँ। मी देवाची पण क्या सेवा कर रहे करतो. पास्टर? काय नहीं, करते? मैं बाळा? कलीसिया में झाड़ू मारता हूँ। नाही, मी घमंड से बोलना झाडू है। मारतोय, गर्वाने सांग. Praise the Lord. हालेलुया, हालेलुया। हालेलुया. सिर्फ 2 घंटे 3 घंटे आकर फायदा नहीं, 2 रोज घंटे यीशु के लिए नाही. जीने का है। दररोज येशूसाठी जगायचं आहे.
मरो मत यीशु के लिए। येशूसाठी मरू नका। यीशु के लिए किसको किसको मरना है? येशूसाठी कुणाकुणाला मरायचंय? यीशु के लिए किसको किसको मरना है? येशूसाठी कुणाकुणाला मरायचंय? मरने का है तो मस्जिद में जाकर बोलो कि तुम्हारा खुदा अल्लाह शैतान है, आणि जर मरायचं उधर ही तलवार से काट देंगे। आणि जर मरायचं आहे तर मस्जिद मध्ये जाऊन म्हणा तुमचा अल्लाह हा शैतान आहे, तिथेच कापून मारून टाकते। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आसान मौत। सोपे मृत्यू यीशु के लिए जीना कठिन है। आणि येशूसाठी जगणं कठीण आहे। साधु सुंदर सिंह ने बोला साधू सुंदर सिंग बोलले यीशु के लिए मरना आसान है, येशूसाठी मरणं यीशु सोपं आहे, के लिए जीना कठिन है। येशूसाठी जगणं कठीण आहे। ये रोज दिन यीशु के लिए जीना बोला तो रोज दिन अपने जिंदगी के खुशियों को मारना है। आणि हे येशूसाठी दररोज जगणं म्हणजे आपल्या स्वतःच्या आनंदासाठी दररोज त्याला प्रेज द मारणं। लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। हालेलुया। हर मसीह के पास महंगी से महंगी गाड़ियां है। प्रत्येक ख्रिस्ती जनांकडे चांगली महागातली महाग गाडी आहे। पास्टर के पास पास्टरकडे रैडो घड़ी है। रॅडोचे घड्याळ आहे। लुंगी भी पहनने वाले पास्टर लुंगी पण 10-10 घालतात हजार की लुंगी पहनते हैं, वो भी कड़क इस्त्री में। आणि 10-10 हजाराची लुंगी घालतात ती पण कडक इस्त्रीत। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। यीशु ने कभी 10,000 का जगह नहीं पहना। येशूने कधी 10,000चा धागा पास्टर को घातला। 10,000 की लुंगी चाहिए। पास्टरांना 10,000ची लुंगी पाहिजे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। 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 दुनिया के लिए जीने वाला, जगासाठी संसार के लिए जगणारा, जीने वाला शैतान संसारासाठी से। जगण्याचा हा सैतानापासून आहे, प्रेज द लॉर्ड। खुदा की ओर से नहीं। देवाकडनं नाही। और ऐसे किसी को भी यीशु अपनी दुल्हन नहीं बना। आणि अशा कुणाला देखील येशू आपला वधू बनवणार नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। 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 यीशु क्या उतावला नहीं है? येशू काय उतावळा नाही। अभी मेरा हो गया, आगे अगले रविवार को मैं आपको सिखाऊंगा। वेळ प्रेज द झाली लॉर्ड। पाहिजे। और एक ही बात बोलूंगा, परंतु एकच गोष्ट अगर आप सांगते, आपके खुद के लिए एक अच्छी पत्नी ढूंढते हैं, आणि जर तुम्ही स्वतःसाठी चांगली बायको शोधता कितनी औरतों कितनी लड़कियों को देखा भाई, आणि किती मुलींना बघितलं जरा जोर में बोलो ना। 12-13 हाँ, तब जाकर ये आगे निकली ना। आणि तेव्हा जाऊन निघाली ना आपने कितने 40। इनको मैंने 40 महीने दिखाया है, 40 मी उन्होंने दाखवले। आपने नहीं दिखाया, मैंने 40 दिखाया, त्यांनी मला 40 इनको भी दाखवले। मैंने ही दिखाया है मी त्यांना दाखवलं 40 सब। सर्व। प्रेज द लॉर्ड। कैसी चुना, कशी निवडली? कैसी चुना? कशी निवडली? खानदान वाली है, हमारे जात वाली है, आमची जातीची आहे, पैसे वाली है, पैसेवाली आहे, है ना? सब संसारिक तौर तरीके भी करेंगे। आणि सर्व संसारिक हाँ, पद्धती इतना पण सब करतात। किया, एवढं अब सर्व केलं। सोच ले प्रभु तुझे दुल्हन बनाकर लेकर जाएगा क्या? तूने तो जमीन पर ऐसी दुल्हन तराशी, आणि पृथ्वीवर तो तुझे स्वामी प्रभु घेऊन- लेकर जाएगा क्या? तुला प्रभू घेऊन जाईल काय? अपने लिए अच्छी ढूंढते हो। स्वतःसाठी चांगली शोधता। यीशु को क्या एड़ा समझा है? येशूला काय येडा समजला? हाँ, किसी भी को यीशु लेकर जाएंगे ना? येशू घेऊन यीशु जाणार. है ना? येशू आहे ना? कैसे लेकर जाएंगे? कसं घेऊन जाणार? यीशु के लिए सिर्फ 2 घंटा जीते। येशूसाठी फक्त 2 तास जातात। प्रेज द लॉर्ड। ऐसा नहीं बोलूंगा। असं होऊ नये इसीलिए बोल रहा म्हणून बोलत आहे। हूं। मैंने आपको आज यीशु की तस्वीर बताई मी तुम्हाला आज येशूचं चित्रण दाखवलं, चित्रण दाखवलेलं आहे कि लोगों के दिलों में यीशु का तस्वीर क्या है, आणि लोकांच्या हृदयामध्ये येशूचं चित्रण कसं आहे कि यीशु हम सबको लेकर जाए। की येशू आम्हा सर्वांना मूर्ख घेऊन आहे. जाईल. आणि मूर्ख आहे, मूर्ख है तुम लोग, मूर्ख आहात तुम्ही, किसी को भी नहीं। कुणालाही नाही जो घेऊन पवित्र जाणार. है, जे पवित्र जो आहे, शुद्ध है, जे शुद्ध आहे, जो 100%, जे 100% 100% 100% दुनिया को छोड़ा है, सिर्फ यीशु के लिए जिया है। आणि जगाला सोडलेले फक्त येशूसाठी जगलाय। ऐसे दुल्हन को प्रभु लेकर जाए। आशा वधूला प्रभु घेऊन जाईल। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। फिर वो मैं क्यों ना हूं? मग ते मी का असं? अगर मैंने यीशु के लिए जीवन जिया है तो येशूसाठी जर मी जगलेलं तो आहे ही मुझे यीशु लेकर जाए। तरच मला येशू घेऊन जाईल। मैं तो माफ करना, नाही तर क्षमा करा। इनको चोट पहुंचाने वाली बातें बोल रहा हूँ। आणि हृदयाला ठेच पोहोचणारी गोष्ट आप में बोलत से आहे। और ऑनलाइन जुड़े हुए में से कोई भी यीशु की दुल्हन बनने के लायक नहीं। तर तुम्हामधनं आणि ऑनलाईन जुडणाऱ्या कोणी देखील प्रभू येशूचं वधू बनण्याच्या लायकीचे नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। 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 आपने तो बहुत ढूंढा, तुम्ही तर खूप शोधले, प्रभु को ढूंढने की जरूरत नहीं। प्रभूला शोधायची प्रभु गरज को नाही। सब मालूम, प्रभूला सर्व माहिती, सब मालूम। सर्व माहिती। हाँ, याद रखना। लक्षात ठेवा। हाँ। अभी तुमको इधर जमीन पर सब सुरक्षितता है, आणि या पृथ्वीवर आज तुम्हाला सर्व सुरक्षा सब आहे, मिलता है, सर्व मिळतं, इसी में आनंद करो। त्याच्यातच आनंद आहे। खुदा के साथ वाटा नहीं। देवासोबत वाटणी नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। अगर यीशु के लिए जिया नहीं, जर येशूसाठी जगलं नाही यीशु का दुल्हन बनेंगे। तर येशूचं वधू बनणार नाही। प्रार्थना करेंगे। प्रार्थना करू।